बातमी आहे निवडणुकांसंदर्भातील। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 2 दिवस उरलेत। प्रचारासाठी आणि अगदी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची पळापळ सुरू आहे। रायगडच्या उरणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जोर लावलाय। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे आणि खासदार बाळामामा म्हात्रे रिंगणामध्ये उतरलेले आहेत। खासदार कोल्हे आणि म्हात्रेंच्या उपस्थितीमध्ये रॅली पार पडली। गुजराती भूमिपुत्र हा मुद्दा मांडण्यापेक्षा ज्यांनी 15 वर्ष इथं सत्ता भोगली आणि 15 वर्षानंतर आमच्या माता भगिनींना साधं टॉयलेटही नसेल, आता येताना अमोल कोल्हे साहेब आम्ही एक डम्पिंगचं हे बघितलं, तिथे कशा प्रकारे कचरा डंप केला जातो, तर ही या शहराची अवस्था असते। तर 15 वर्षानंतर या लोकांना या जागेवर राहण्याचा अधिकार आहे का? सुंदर शहर, पण त्यामध्ये अनेक नागरी प्रश्नांनी जे अस्वस्थता नागरिकांच्या मनात दिसते आणि शहरात आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात जो एक उत्साह दिसतो, कारण अनेक प्रश्न आहेत। अगदी महिलांच्या स्वच्छता गृहांपासून ते उरणच्या कचऱ्यापासून ते जे कॉन्क्रिटीकरण झालं ते कॉन्क्रिटीकरण होत असताना पाण्याच्या लाईनची हे न केल्यामुळे जेव्हा रिपेअर करायचं तेव्हा पुन्हा कॉन्क्रीट उखडलं, इतके बारीक बारीक जे प्रश्न सगळे उरण शहराचे आहेत। आणि त्यामध्ये एक दिसतंय की सर्वसामान्य उरणचा शहरवासी, सर्वसामान्य उरणकर हा भावनाताईंकडे एक आशेचा किरण म्हणून पाहतोय।